वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी अखेर पोलिसांनी निलेश चव्हाण याला बेड्या ठोकण्यात यश मिळवलेलं आहे। तो परदेशात पळून जाण्याच्या तयारीत होता, पण सीमा ओलांडण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला जेरबंद केलंय। इतके दिवस त्याला कोण वाचवत होतं? कोण आहे निलेशचा आका? असा सवाल आता उपस्थित केला जातोय। पाहूयात। अखेर निलेश चव्हाण अटक। नेपाळ सीमेवर ठोकल्या बेड्या। देश सोडण्याचा प्रयत्न फसला। गेले 10 दिवस पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस निलेश चव्हाणचा शोध घेत होते। तो देशाबाहेर पळून जाऊ नये म्हणून पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली होती। त्यामुळे देशभरातील तपास यंत्रणा सतर्क झाल्या। तर इकडे निलेश चव्हाण देश सोडून जाण्याच्या तयारीमध्ये होता, पण त्याचा हा डाव फसलाय। पोलिसांनी त्याला अखेर बेड्या ठोकल्या। पिस्तुलाचा धाक दाखवून कसपटे कुटुंबाला धमकावणारा हाच तो निलेश चव्हाण। पोलिसांनी त्याची ही अवस्था केली आहे। त्या कॉलरला धरून पोलीस घेऊन आले। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी निलेश चव्हाण चर्चेत आला होता, कारण वैष्णवीचं बाळ हगवणेंनी याच निलेशकडे दिलं होतं। वैष्णवीचे नातेवाईक निलेशच्या घरी बाळ घेण्यासाठी गेले असता निलेशने त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवत हाकलून दिलं होतं। पण या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर निलेश फरार झालेला होता। पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी तो आधी कर्जतला गेला, मग तिथून तो मुंबईत आला। मुंबईतून त्याने थेट राजस्थान गाठलं। मग निलेश मध्य प्रदेशमध्ये पोहोचला। मध्य प्रदेशमधून तो दिल्लीत गेला। दिल्लीतून गोरखपूर मार्गे नेपाळ सीमेवरती जाऊन पोहोचला। निलेश नेपाळमध्ये पळून जाण्याच्या मार्गावरती होता। सर्वप्रथम मुंबई कोकण या भागामध्ये गेला, तेथून तो बाय रोड दिल्लीनंतर गोरखपूर आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये काही वेळ तो नेपाळ काठमांडू या भागामध्ये सुद्धा जाऊन गेल्याची प्राथमिक माहिती मिळून येत आहे। नंतर तो आपल्या बॉर्डरवरती आल्यानंतर आज सकाळपासून आपली टीम त्या ठिकाणी होती, त्यांनी मग त्याला दुपारी ताब्यात घेतलेला आहे। नेपाळमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न होता, बॉर्डरवर त्याला पकडलेलं आहे। योग्य प्रकारचे इंटेलिजन्स प्राप्त करून आणि हा सगळा ट्रॅप पोलिसांनी तयार केला, त्यामुळे आता त्यालाही ताब्यात घेण्यात आलेला आहे। कोणालाही सोडलं जाणार नाही, कुठल्याही प्रकारची हयगय याच्यात सहन केली जाणार नाही आणि अतिशय कडक अशा प्रकारची शिक्षा झालीच पाहिजे, हा प्रयत्न आमचा असणार आहे। एकीकडे निलेश चव्हाण पोलिसांना गुंगारा देत होता, तर दुसरीकडे वारजे पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकत लॅपटॉप जप्त केलेला होता। गेल्या 10 दिवसांपासून निलेश चव्हाण फरार होता, पण अखेर त्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलंय। पण इतके दिवस निलेश पोलिसांच्या हाती का लागला नाही? या काळात त्याला कोणी मदत केली? त्याला कोणाचा आशीर्वाद आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। त्याच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं की त्याची प्रवृत्तीच गुन्हेगारी आहे आणि तो शशांकच्या सोबतच कायम असायचा आणि तो खरोखर एकदम गुंडच आहे। आणि आता पोलिसांना आमची एकच विनंती राहील की त्याच्याकडनंच सगळे ह्या केसचे धागेदोरे तुम्हाला ओपन होतील। तो नेपाळपर्यंत कसा पोहोचला, त्याला कुठल्या आकाने मदत केली आणि तो एवढे दिवस फरार कसा राहू शकला, या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। एकतर हा निलेश चव्हाण याला सह आरोपी करायला हवं। मला असं वाटतं की ह्या केसमध्ये निलेश चव्हाणचा काहीतरी आणि कुठेतरी जवळचा संबंध असावाच, कारण एका अनोळखी व्यक्तीकडे 9 महिन्याचं बाळ तर नक्कीच कोणी देणार नाही। पिंपरी चिंचवड पोलिसांची 5 पथकं तर पुणे पोलिसांची 2 अशी एकूण 7 पथकं निलेश चव्हाणच्या मागावर होती। तो देशाबाहेर पळून जाऊ नये म्हणून पोलिसांकडून खबरदारी घेतली जात होती। निलेशच्या अटकेमुळे वैष्णवी आत्महत्या प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवली जाते। लक्ष्मण वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।